आय थिंक अशी नाईटी बऱ्याच लोकांकडे असेल, हो ना? तर याला शिलाई बसवणं म्हणजे एक डोक्याला तापच असतो. कारण याला लवकर शिलाई बसतच नाही. तर याला परफेक्ट शिलाई आणि आपल्याला साईजची अल्ट्रेशन कसं करून घ्यायचं, या मॅक्सीचं, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. ही जी नाईटी असते ना, ही खूप कमी जण घेतात. म्हणजे कोणाला वाटतं मी जाड दिसेल, बारीक दिसेल असं काही नाही. पण ही नाईटी ना खूपच छान अशी कम्फर्टेबल आहे. तुम्ही नाईटलाही घालून झोपू शकतात. झोप तुम्हाला चांगली लागेल. या नाईटीचा म्हणजे नाईटीचा नाही तर सॅटिनचा कपड्याचा प्रॉब्लेम असा असतो, की याला शिलाई जर बसवायचं म्हटलं, तर खूपच कठीण जाते. तर याला ना खूपच सोप्या पद्धती आपण टाईट शिलाई बसवू शकतो आणि याचं आलं फिटिंग कशी करून घ्यायची तेही मी तुम्हाला सांगते. कारण याचे जे बन लावलेले असतात, जे दोऱ्या वगैरे असतात ना, त्या खूप सैल असतात. त्या आपल्या साईजच्या देखील नसतात. जर तुम्ही खूप बारीक असाल ना, तर ते तुम्हाला योग्य साईजचं होणार नाही. खूप डगला-डुगला असं ते गाऊनसारखं होऊन जाईल. म्हणजे एखाद्याला जबरदस्ती एखादी साडी वगैरे घालून दिसलं, तो कसा टॅचूसारखा दिसतो, तर या पद्धतीने होते. तर मी तुम्हाला आधी शिलाई मारून दाखवते. आता मी शिलाई टाकते, तर तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने ते गोळा होऊन गेलेलं आहे बघा. असं एकमेकांना होऊन जातं आणि अशी शिलाईच येत नाही त्याला. त्यासाठी माझ्याजवळ परफेक्ट उपाय आहे आणि जर तुम्ही टेलर असाल, तर तुम्हाला देखील माहिती असेल. आणि कधीही कोणतेही कपडे रेडीमेड आणले ना, त्यांना अल्ट्रेशन करूनच घ्यायचं किंवा आपल्या घरामध्ये एक छोटंसं मशीन देखील आणून ठेवायचं, जेणेकरून आपण आपले कपडे अल्ट्रेशन करू शकतो. इथे मी एक माझ्या मुलाचा कागद घेतलाय. कागद म्हणजे वहीचा एक पेपर घेतलेला आहे. त्याचं मी वहीचं पान कट करून घेतलं. तो ओरडत होता तरी मी कट करून घेतलं आणि दुसरं म्हणजे तुम्ही न्यूजपेपरचा देखील वापर करू शकता. पण माझ्याजवळ सध्या तरी मी सगळे न्यूजपेपर माझे रद्दीमध्ये टाकले गेलेत, तर माझ्याकडे आता अवेलेबल नाही. म्हणून मी वहीचंच घेतलेलं आहे. तुम्ही कोणताही पेपर घेऊ शकतात, पण पेपरच हवा. त्याचे मी एक-एक स्लाईड असे कट करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी कट करून घेतले. आता मी घेतलेली आहे हातामध्ये जॅकेट. म्हणजे जे आपलं नाईटी आहे ना, त्याचा खालचा एक भाग असतो आणि जॅकेट त्याला असतं. तर त्याचे जे बन आहे ना, ते मला नको होते. मला ते वेगळ्या पद्धतीने त्याला जॉइन करून घ्यायचं आहे. आणि ते आधीच सैल झालेलं. कारण आपण कोणतेही रेडीमेड कपडे घेतले म्हणजे त्याचेवाली शिलाई उसडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला अल्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. जर जास्त काळ तुम्हाला तुमचे कपडे टिकावे असे वाटत असतील, तर रेडीमेड सर्व कपड्यांना शिलाई मारणे खूप गरजेचं असते. आता माझे ते जॅकेटची जी लेस होती ना, मला म्हणजे ते जॅकेट व्यवस्थित फिटिंगमध्ये हवे होते. म्हणून मी ते जे फिटिंगचे इथं लावलेलं, तर ते मी पुढच्या फ्रंटला लावून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता असे मी फ्रंटला लावून घेत आहे. त्यासाठी मी हा पेपरचा वापर करणार आहे. तर आता आपण काय करणार, कोणतीही सॅटिनची साडी असेल, ब्लाउज असेल, कपडा असेल किंवा तुमचा ड्रेस असेल, आपल्याला पेपरचा वापर करायचा आहे. पेपरने जर तुम्ही शिलाई दिली तर खूप टाईट बसते आणि ती शिलाई लवकर उसळत देखील नाही. तर इथं मी पेपर तिथं ठेवून दिलेला आहे. म्हणजे मला जेवढं शिलाई करायची आहे, तसं तुम्ही प्रत्येक म्हणजे जेवढी शिलाई ती आधीची आहे, त्याला तुम्ही पूर्णपणे करू शकतात. आपला कॉटनची मॅक्सी असते ना, तर त्याला पटापट आपण शिलाई मारू शकतो. पण जर सॅटिनची, होजिअरी असेल ना, त्याला अजिबात मारता येत नाही. जे लहान मुलांचे जे होजिअरीचे कपडे असतात, आपण टी-शर्ट वगैरे आणतो, त्यांना देखील तुम्ही पेपर ठेवून शिलाई मारू शकतात. जो पेपर ठेवून मी शिलाई दिलेली होती, तो पेपर मी काढून घेत आहे. त्याचा थोडा भाग जरी राहिला तर काही प्रॉब्लेम होत नाही. कारण आपण जेव्हा वॉश करतो, तेव्हा तो पेपर सॉफ्ट होऊन जातो आणि ऑटोमॅटिक निघून जातो. तुम्ही बघितलं असेल भरतकाम केलेलं एखादी कुर्ती वगैरे आपण आणत असतो, तेव्हा त्याच्या मागे पेपर असतात. तर ते पेपर जेव्हा आपण ती कुर्ती वगैरे वॉश करतो, तेव्हा ते निघून जाते. तसंच ह्याचं पण आहे, की आपण हे जेव्हा शिलाई वगैरे दिलेली असते, ती टाईट बसल्यानंतर तसं जरी राहू दिलं, ते काढलं नाही तरी चालते. पॅटीच्या कपड्याचा प्रॉब्लेम काय असतो, जिथे आपण मॅक्सी वगैरे घेतलेली असते, तिथे बॉर्डर दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. जांभळ्या कलरची ही नाईटी आहे आणि त्याला गुलाबी कलरची बॉर्डर दिलेली आहे. तर जिथे बॉर्डरची शिलाई असते ना, तिथेच ती उसळत असते. ज्या टिपा आपल्याला टाकायच्या आहेत ना, त्या बॉर्डरवरती टाकायच्या, जेणेकरून ते खूप दिवस टिकेल आणि निघणार नाही. तुम्ही टेलरला सांगतात ना, तेव्हा देखील असंच सांगायचं, की जेवढी बॉर्डर आहे, त्याला सगळ्या टिपा टाकून द्या. इथे देखील मी बिना पेपरची शिलाई मारायचा प्रयत्न केला, तर ती अजिबात झाली नाही. तर जिथे उसळून गेलेले होते, तिथं पेपर मला ठेवावाच लागतात टाईट होण्यासाठी. तर शिलाई ही तुम्ही 1 नंबरची घेऊ शकता किंवा 5 नंबरची घेऊ शकता. 5 नंबरची घेतली ना, तर ती पटकन उसळून जाते. म्हणून आपण 3 नंबरची टीप टाकायची असते.
जर कोणत्याही रेडीमेड कपड्यांना शिलाई द्यायची असेल तर मी सगळ्या कस्टमर्सला 3 नंबरच्या टिपने शिलाई देऊन देते. कारण 1 नंबरची काय होते, एखाद्या मिस्टेकने आपण कुठं शिलाई दिली आणि ते 1 नंबरची टीप आहे ना लवकर उसरली जातच नाही. त्याच्याने कपडा देखील फाटू शकतो. म्हणून आपण 2 नंबर किंवा 3 नंबरची टीप द्यायला हवी. जेव्हा तुम्ही टेलरकडे जातात आणि जेव्हा तुम्ही पूर्ण तुमच्या रेडीमेड कपड्यांना शिलाई मारायला लावतात, तेव्हा जिथे जॉइंट कपडे असतात ना, म्हणजे 2 कपडे जोडलेले असतात, त्या ठिकाणी जास्त शिलाई वगैरे मारायला लावायची. कारण टेलरकडे काय होतं, जे फिटिंगमध्ये जो असतं ना, कुर्ती आपण फिटिंग करतो, तेव्हा फक्त ते कुर्तीला शिलाई मारतात. आजूबाजूला जिथं आपण हे असतं, कुर्तीच्या लेंथला देखील शिलाई मारली जात नाही. तर आपण चारही बाजूंनी शिलाई मारायला हवी, कारण ते उसळू नये म्हणून. कारण कुठेही आपण थोडंसं जर फिटिंग केली, तिला तेवढी शिलाई मारली, तर मग काही उपयोगात येत नाही. मी तुम्हाला एक एक्स्ट्रा बोनस टिप देते, ते म्हणजे जेव्हा तुम्ही कुर्तीची शिलाई मारतात, तर मागे डास द्यायचे. म्हणजे मागे 2 लाईन शिलाई द्यायच्या. जेवढी फिटिंगमध्ये आपण मारतो ना, त्यापेक्षा मागे 2 लाईन शिलाई द्यायला लावायची. त्याच्यामुळे फिटिंग एवढी परफेक्ट येते आणि घालायला वगैरे पण त्रास होत नाही. जे पोट वगैरे असतं ते देखील दिसत नाही, कारण ते सैल वगैरे असं वाटत नाही. शिलाई जरी दिली तरी ते सैल वाटत नाही आणि पूर्ण आपली फिगर व्यवस्थित दिसते. मला या फॅब्रिकचे कपडे वगैरे आवडतात. नाईटी देखील आवडते कारण खूप सॉफ्ट असतात, कम्फर्टेबल असतात. तसे आपली शिलाई वगैरे मारून झालेली आहे. असे टिप्स आणि ट्रिक्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.